नमस्कार. वुमन्स 24 चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. पुणे जिल्ह्यातील बोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेल्या चिमुकलीवरील अत्याचार आणि निर्घृण हत्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या अमानुष घटनेच्या निषेधार्थ अमरावतीत युवा स्वाभिमान पार्टी महिला आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. एका निष्पाप मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा म्हणजे फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात घेऊन पीडित कुटुंबाला तात्काळ न्याय मिळवून द्यावा अशी मागणीही करण्यात आली. महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने शक्ती कायदा प्रभावीपणे लागू करावा अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली. या निवेदनावर उपमहापौर सचिन भेंडे, गटनेते नाना आंबले, प्राध्यापक प्रशांत वानखेडे, सुमती ढोके यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या. अशा विकृत प्रवृत्तीच्या आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रीती देवने, शिक्षण सभापती म्हणून अमरावती महानगरपालिकेमध्ये काम बघते. पण आज आम्ही इथे आलोय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्यांना भेटायला आणि निवेदन द्यायला की एकूणच समाजामध्ये महिलांबद्दलची असुरक्षितता वाढते आहे. विविध शहरांमध्ये, ग्रामीण भागामध्ये महिलांवरचे, स्त्रियांवरचे अत्याचार वाढत आहेत आणि त्याच्यामध्ये चिमुकल्यांचे जीव पण जात आहेत. तर सर्वात महत्वाचं महिला सुरक्षितता वाढावी आणि लॉ अँड ऑर्डर बद्दल समाजामध्ये एक भीतीचा आधार दिला पाहिजे. कारण आता मला असं वाटतं की लोकांना भीती राहिलेली नाहीये कायद्याची, त्यामुळे गुन्हेगारी वाढते. एकूण अमरावती शहरामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी कृत्य वाढत आहेत. तर एकूणच या गुन्हेगारीला आळा बसावा, महिलांना सुरक्षितता मिळावी या संदर्भात आम्ही सर्व युवा स्वाभिमान पार्टीचे नगरसेवक, पदाधिकारी आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी आलो आहोत की कुठेतरी या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसावा आणि ज्यांच्या विरोधात गुन्हे झालेले आहेत त्यांच्या गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हावी, हे निवेदन आम्ही इथे देण्यासाठी आलो. अशाच नवनवीन घडामोडीकरिता बघत राहा वुमन्स 24 चॅनल. तोपर्यंत धन्यवाद.